गणपतीसाठी तब्बल 6 लाख कोकणवासियांनी एसटीनं सुखरूप केला प्रवास, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं प्रतिपादन. गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे 5,96,000पेक्षा जास्त कोकणवासियांनी एसटीनं सुखरूप प्रवासाचा आनंद घेतलाय. यातून एसटीला सुमारे 23,77,00,000 रुपये उत्पन्न मिळाले. तथापि आपल्या गावी वाड्यावाड्यांवर या लाखो कोकणवासियांना सुखरूप घेऊन जाणारे बहादर चालक, वाहक यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी आणि मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक अधिकारी अभिनंदनास पात्र असल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. यंदा गणपती उत्सवासाठी एसटीद्वारे कोकणवासियांसाठी 5,000 जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. या बसेसद्वारे 15,388 फेऱ्यांमधून 5,96,000 प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला. अर्थात एसटी महामंडळानं या प्रवाशांची सुरक्षित आणि अपघातविरहित वाहतूक करून एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात चालवलेल्या या वाहतुकीमध्ये एसटी प्रशासनानं सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढत यंदा तब्बल 5,000 बसेसद्वारे 5,96,000पेक्षा जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे. अर्थात यासाठी राज्यभरातील विविध आगारातून आलेले 10,000पेक्षा जास्त चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात एवढी प्रचंड वाहतूक सुरक्षित पार पडली, ते कौतुकास्पद असल्याचंही मंत्री सरनाईक यांनी सांगितलं. अर्थात कोकणातील गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बसस्थानक आणि बस थांब्यांवर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. तसंच कोकणातील महामार्गांवर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात आले होते. नादुरुस्त बसेसना पर्याय म्हणून चिपळूण, महाड आणि माणगाव आगारात 100 बसेस तैनात ठेवण्यात आल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीत चढउतार सुरूच असून महापालिकेला पुन्हा एकदा आर्थिक चणचण भासू लागली. त्यामुळे ठाणे महापालिका ज्या प्राधिकरणांकडून पाणी विकत घेते त्या प्राधिकरणांची जवळपास 12 कोटींची बिलं थकली असल्याची माहिती समोर आली आहे. ही बिलं वेळेत न भरल्यास पालिकेला दंडासहित ही थकबाकी भरावी लागण्याची शक्यता आहे. मात्र दैनंदिन सफाई करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे पगार देण्यास प्राधान्य देण्यात आलं असल्यानं पाण्याची बिलं देण्यात आली नसल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. ठाणे शहराला दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 85 दशलक्ष लिटर असा पाणीपुरवठा करण्यात येतो. ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा शहराच्या विविध भागात करते. त्यामुळे शहरातील हा पाण्याचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. या पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिका भातसा नदीच्या पात्रावरील पिसे बंधाऱ्यातून पाणी उचलते आणि त्याचा शहरात पुरवठा केला जातो. ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या योजनेतून पाणी पुरवठा होत असला तरी हे पाणी पुरेसे नसल्यानं स्टेम, MIDC आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे महापालिकेला प्रत्येक महिन्याला पाणी विकत घ्यावं लागतं. यासाठी ठाणे महापालिकेला प्रत्येक महिन्याला 12 ते 13 कोटी रुपये या प्राधिकरणांना मोजावे लागतात. सध्या महापालिकेला पुन्हा एकदा आर्थिक चणचण जाणवू लागल्यानं ही प्राधिकरणाची बिलंही थकली आहेत. लवकरच ही बिलं देण्यात येतील अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ खासदार नरेश म्हस्के यांचा संजय राऊत यांच्यावर घाणाघात. शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्या अलीकडील वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. पत्रकारांशी बोलताना म्हस्के यांनी थेट आक्रमक शब्दात राऊत यांना इशाराच दिलाय. दिघे साहेबांचं नाव घेण्याची तुझी लायकी आहे का? धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी तुला अनेक प्रसंगात वाचवलंय, ते लोकांसमोर आणू का?
दिघे साहेबांनी जर ठरवलं असतं तर आमदार, खासदार, मंत्रिपद मिळवणं त्यांच्या हातात होतं, परंतु त्यांनी कार्यकर्त्यांना पुढे केलं. तुझी योग्यता काय आहे अशा शब्दात त्यांनी घणाघात केलाय. याचबरोबर राऊत यांनी जुने प्रसंग आठवून देत त्यांना टोला लगावलाय की तुझ्या एका मुलाखतीमुळे दिघे साहेबांना टाळा लागला होता, हे आम्ही विसरणार नाही. त्यामुळे तोंड सांभाळून बोल, अन्यथा आम्हालाच तुझी योग्यता दाखवावी लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. मस्के यांनी ठाण्यातील उद्धव ठाकरे गटावरही निशाणा साधलाय. उबाटा नेत्यांना जर खरोखर दिघे साहेबांचा सन्मान असेल तर त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करावा, अन्यथा दिघेप्रेमी जनता त्यांना ठाण्यात फिरू देणार नाही. तुम्ही खरंच शिष्य असाल तर संजय राऊत यांचा पुतळा जाळा, असंही त्यांनी सांगितलं. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाला दिघे साहेबांचं नाव द्यायचं ठरलं होतं, परंतु उबाटा नेत्यांनी ते होऊ दिलं नाही. फक्त नाटकासाठी ते दिघे साहेबांच्या समोर नतमस्तक होतात. मात्र दिघे साहेबांची प्रतिमा आणि काम आजही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुढे नेलं जात असल्याचं त्यांनी दावा केला. मस्के यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांची लोकप्रियता आजही एवढी आहे की वाडी वस्ती ते उच्चभ्रू समाजापर्यंत लोक त्यांना देव मानतात. म्हणूनच त्यांच्या पोटातला राग बोलून ते अशा प्रकारचं दूषण देतात. बाकी त्यांना कोणी विचारत नसल्याचंही सांगितलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. टेंभीनाका येथील नवरात्रोत्सवात साकारणार यंदा बृहदेश्वर मंदिर आणि चारधामाचा देखावा. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंभीनाका येथील नवरात्रोत्सवाची महती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली नसून ती देशविदेशात पोहोचली आहे. लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेऊन धन्य होतात. जय अंबे मा धर्मादाय सार्वजनिक विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचं यंदाचं हे 48वं वर्ष आहे. यंदा दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचं खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा. अर्थात उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य देखावा असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. 1978 साली ठाण्यातील टेंभीनाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्तानं भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी, त्यांचं प्रबोधन व्हावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला. उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. यावर्षी सजावटीची लांबी 110 फूट आहे, तर रुंदी मागच्या बाजूला 45 फूट आणि पुढच्या बाजूला 55 फूट आहे.
या देखाव्याची एकूण उंची साधारणतः 75 फुटांपर्यंत पोहोचेल। या देखाव्यासाठी एकूण 125 खांब वापरले असून प्रत्यक्षात 26 खांबांमध्ये 5 खांब अंतर्भूत आहेत। या देखाव्याचे आर्किटेक्चर काम पूर्णपणे तामिळनाडू येथील प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराच्या आर्किटेक्चरवर आधारित आहे। त्या मंदिरातील शिवलिंगाची उंची 29 फूट असून ते एकाच ग्रॅनाइटच्या दगडापासून बनलं आहे। स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार जगात भोलेनाथ कुठे अस्तित्वात असतील तर ते इथेच आहेत आणि ते इथून कुठेही जाणार नाहीत असं म्हटलं जातं। या मंदिराच्या मूळ रचनेमध्ये देखाव्यात एक बदल करण्यात आला आहे। दिघे साहेबांनी सुरू केलेल्या देवीचाच मुखवटा आहे, तोच आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो। आणि त्यामुळे या टेंबी नाक्याच्या अंबे मातेचं जे महात्म्य आहे, जी काही सर्वदूर पसरलेली कीर्ती आहे, ही आपण पाहतो आणि वर्षागणिक दरवर्षी या उत्सवामध्ये भर पडत असते। आता यावेळेस 4 धाम जे आहेत त्याचं एक संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हे मंदिर उभं राहतंय। तामिळनाडू मधलं बृहदेश्वर शंकराचं मंदिर या ठिकाणी उभं करण्याचा संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे। आणि आमचा अमन विधाते हा कार्यकर्ता आहे आमचा, आणि तो या ठिकाणी त्याच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व सजावटीचं काम होत आहे। आणि दरवर्षी आपण पाहतो की काही ना काही आपल्या देवी भक्तांसाठी नवीन विषय घेऊन, नवीन मंदिराचं असेल, जे काही नवीन विषय आहेत ते धरून, आणि धार्मिक आणि अतिशय लोकांना काही ठिकाणी पोचता येत नाही, 4 धाम असेल, आणि मग अशा ठिकाणी टेंबी नाक्याला येऊन त्यांना दर्शनाचा लाभ होतो। आणि म्हणूनच दरवेळेला आपण वेगवेगळ्या सजावटींच्या माध्यमातून टेंबी नाका नवरात्रोत्सव या ठिकाणी अंबे मातेची भक्तिभावाने सेवा करताना आपण पाहतो। खरं म्हणजे हा उत्सव दिघे साहेबांनी 1978 साली सुरू केला आणि त्याचं महात्म्य दरवर्षी वाढत गेलं। आणि अनेक लोक इथं नवस फेडण्यासाठी येतात, म्हणजे नवसाला पावणारी देवी म्हणून देखील या नवरात्रोत्सवाचं, या अंबे मातेचं महात्म्य जे आहे आणि महत्व अधोरेखित झालेलं आहे।